भिवंडी शहर या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी ते बघू इच्छितात आणि नक्कीच अभिमान वाटेल। आपण पंतप्रधान आपल्या शुभ हस्ते करावी अशी विनंती करतो। आयुष्यमान भारत कार्ड वाटप करतायत माननीय कपिल पाटील साहेब। कि घरों की मालकियत हमारी माओं के बहनों के नाम पर की गई है। भिवंडी शहर नेहमी पाण्याच्यासाठी झगडत असलेले शहर आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने केंद्र पुरस्कृत अमृत 2 मधून ह्या योजनेला 428 कोटी रुपये मंजूर झाले। आपण सगळे भाग्यवान आहोत की आज सोलापूरवरून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने या योजनेचं भूमिपूजन केलेलं आहे आणि माझ्या हस्ते प्रत्यक्षात नारळ फोडून या योजनेचं भूमिपूजन झालेलं आहे। लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित कशी होईल याच्यासाठी सगळ्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। मला विश्वास आहे जेव्हा 100 MLD पाणी योजना ही सुरू होईल तेव्हा भिवंडी शहरामध्ये पाणी हे एक्सेस होईल, त्यांच्याकडे पाणी हे वाचेल। भिवंडी शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शहराने जर ठरवलं महापालिकेने तर आजूबाजूच्या खेडेगावांना सुद्धा या 100 MLDच्या माध्यमातून पाणी पुरवठा होऊ शकतो। अशा प्रकारची परिस्थिती या भिवंडी शहराची होईल, कारण भिवंडी शहर हे पुढे मेट्रोच्या येण्यामुळे झपाट्याने वाढणार आहे आणि वाढणाऱ्या शहराची पाण्याची गरज भागावी म्हणून 100 MLD पाण्याची योजना आपल्याकडे मंजूर झाली। त्यामध्ये 50% केंद्र सरकारचे पैसे आहेत, 30% राज्य सरकारचे पैसे आहेत, 20% महापालिकेचे पैसे आहेत। अशा प्रकारच्या रेशोने ही 100 MLD पाण्याची योजना लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहे। आज भूमिपूजन झालं आहे, वर्क ऑर्डर ही त्यांना मिळालेली आहे, म्हणून त्यांनी वेळेत आणि चांगल्या दर्जाचं काम करून भिवंडी शहराची पाण्याची तहान लवकरात लवकर भागवण्यासाठी योगदान द्यावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून त्यांना सूचना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।